समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महंत कर्मयोगी मधुसूदन महाराज गवारे यांच्या हस्ते करण्यात आले। या भागातील बांधकाम कामगार मजुरांना ऑनलाईन फॉर्म नोंदणी करण्यासाठी या संपर्क कार्यालयाचे मोठे योगदान राहील। बांधकाम कामगाराच्या सर्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संपर्क कार्यालय काम करेल असं प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विजयदादा पोकळे यांनी केले। गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे महाराष्ट्र राज्य जनाधार बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल भैया चव्हाण आणि गेवराई तालुका अध्यक्ष देवराज कोळे यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले। या कार्यालयाचे उद्घाटन कर्मयोगी मधुसूदन महाराज गवारे सरस्वती आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार विष्णू महाराज बांडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयदादा पोकळे तर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, संस्थापक अध्यक्ष मराठा फाउंडेशन अंबडच्या जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शोभाताई वाघराळ, महाराष्ट्र राज्य जन कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्षा प्रणिताताई पवार, मनीषा सुस्कर मॅडम, सरपंच सिद्धेश्वर काळे, काठोडा सरपंच शैलेंद्र कोरे, गोविंदराव काळे, माजी सरपंच दुर्गादास काळे, डॉक्टर जीवन कुमार राठोड, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शाहिराम बाप्पा सोळंके, माजी उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण, पत्रकार राजेश राजगुरू, सुस्कार सर, अर्जुन वाघराळ सर, सुभाषदादा तौर, पत्रकार सुनील मिसाळ, कृष्णा काळुंके, पद्मराज वैराळ, अक्रूरदादा धोंडरे, शिवाजीराव काळे, शिवाजीराव नाना, आमदार चव्हाण, अनुरुद्र भाऊ गोरे, ग्रामपंचायत सदस्य गौतम खरात, दिलीप काळे, लहुतात्या किरकट, जितेंद्र खरात, ज्ञानेश्वर धांडे, धनंजय काळे, शरदराव काळे सर, अनिल काळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन जनाधार महाराष्ट्र कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष देवराज कोळे यांनी केले। यावेळी विष्णू महाराज बांडे म्हणाले की या भागात मजूर कामगारांना हाताला काम नाही, या योजनेच्या माध्यमातून हे कार्यालय नक्कीच योजनेतून फायदा करून देईल। शुभ आशीर्वाद पर मधुसूदन महाराज गवारे यांनी आशीर्वाद देताना सांगितले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी देवराज कोळे, गोळेगाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।